मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. आता वनरक्षक भरतीची जी कोल्हापूरमध्ये जी भरती होणार आहे, त्याचबरोबर तुमचं फिजिकल होणार आहे. त्यासाठी अनेक विद्यार्थी पात्र होत आहेत, परंतु तुमच्या मनात ज्या शंका आहेत, आता कोल्हापूरमध्ये जे तुमचं चालू झालेलं आहे, कोल्हापूरमध्ये जे चालू आहे ते तुम्हाला मी दाखवलंच होतं परंतु त्याच्यानंतर तुमचं सांगलीचं पण झालेलं आहे आणि त्याचबरोबर सातारामध्ये पण झालेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी सुरुवात होत असताना विषय काय झालेला आहे मित्रांनो, की फिजिकल तुमचं त्या ठिकाणी होणार आहे काय. तर आता आपला एक मित्र आहे, त्याचं कागदपत्र व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ते कागदपत्र व्हेरिफिकेशन होत असताना त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट चेक केलं पहिला ते सगळी तुम्हाला माहिती स्वतः सांगेल. आपलं डॉक्युमेंट आज गेल्यानंतर सुरुवातीला काय घेतलं होतं? सुरुवातीला फक्त त्यांनी ॲडमिट कार्ड बघितलं, ॲडमिट कार्ड बघून आज सोडलं. आत गेल्यानंतर टेबल वाईज लिस्ट लावली होती. त्या लिस्टनुसार त्यांनी बसून घेतलं. टेबल क्रमांक 1ला माझा नंबर होता, कारण मी पहिल्या 100 पोरांमध्ये होतो. मग त्यामध्ये त्यांनी पहिला नंबर वाईज बसवून घेतलं, म्हणजे ज्या नंबरनं आपली लिस्ट लागल्या त्या नंबर वाईज आपल्याला बसवून घेतल्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्सचा सिक्वेन्स सांगितला. सिक्वेन्स तिथं लावलं असते बोर्डवर, त्यानुसार सिक्वेन्स लावायचा. आणि 10वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही म्हणजे पाहिजे सोबत, कारण त्यांनी विचारलं जन्मतारखेसाठी पण, आणि तिथं मागतात ते. माझ्या मित्राला मागितलं नाही, पण मला मागितलं. बरं, ठीक आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की बाबा जे विद्यार्थी होते त्यांची बॉडी लँग्वेज बघून काय वाटतं की बाबा सगळी 17 मिनिटाच्या आत येतील किंवा 18 मिनिटाच्या आत येतील, असं किती मार्क अंदाजे, म्हणजे 60 मार्क जास्त घेतील की 70 मार्क जास्त घेतील असं वाटतं? नाही, माझ्या ऑब्झर्वेशननुसार तरी तिथं टोटली ते 24 ते 25 वर्षाच्या वरचीच मुलं होती, आणि त्यामुळे ते एवढे फिटनेसमध्ये नव्हते. मला तरी वाटतंय ते एवढ्या म्हणजे वेळामध्ये कम्प्लीट करू शकतात 5 किलोमीटर. बरं, ठीक आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही विचारला की बाबा आमचं डॉक्युमेंट 17मध्ये झालंय, तर 17मध्येच फिजिकल होणार आहे की कोल्हापूरमध्ये फिजिकल होणार, असं काय बोललंय का ते? नाही, तिथं नाही विचारलं मी, काय विचारलं नाही. बरं, ठीक आहे. आता जे कोल्हापूरमध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जात आहेत, ते विद्यार्थी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना मी विचारलो बाहेर आल्यानंतर, ते बोलतात की कोल्हापूर कागल MIDCला रनिंग होणार आहे, परंतु सातारा आणि सांगलीचं अजून काय कन्फर्म झालेलं नाही. त्या ठिकाणी रिस्पॉन्स काय, म्हणजे आता रोज 1000 पोरं बोलवत आहेत, बरोबर आहे? 13 तुमची 13 टेबल आहेत, 1300 पोरं बोलवत आहेत. त्यातली 1300 पैकी किती अंदाजे तिथं हजर किती पोरं राहतात असं तुम्हाला वाटतं? मी जेव्हा हजर होतो तिथं त्यावेळी 50 पोरं तरी बसली होती एका टेबलला. त्यानंतर थोडी येत होती. मी जेव्हा म्हणजे त्यांनी पटपट घेतलं आणि मी 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये मी बाहेर पडलो होतो. शारीरिक मोजमाप प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मी बाहेर आलो होतो. ठीक आहे. बघा, लक्ष द्या मित्रांनो, फक्त 15 मिनिटं डॉक्युमेंट चेकिंगला लागायला 15 मिनिटानंतर बाहेर येतात. आणि सुरुवातीला तुम्हाला जर तुम्ही आत गेला तर त्या ठिकाणी काय विषय असतो की बाबा तुमचं डॉक्युमेंट, तुमचं 10वी 12वी आणि तुमचं डोमिसियल हे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कागदपत्रामधून बाहेर काढत नाही, बरोबर आहे ना? हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर विषय जर तुम्ही म्हणा गेला तर आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड दोन्हीपैकी एक जर असेल तर तुम्ही फिजिकलसाठी पात्र आहात. आता मी तुम्हाला सांगू विचारतोय की बाबा वैद्यकीय अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट कन्फर्म आहे काय तिथं? नाही, वैद्यकीय अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट ते मागत नाहीत तिथं. फिजिकललाच फक्त ते लागणार आहे. बरं, ठीक आहे. फिजिकलला फक्त लागणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही बिंदास राहा. येणाऱ्या भरतीमध्ये फिजिकल जे होणार आहे ते 5 किलोमीटरचं होणारच आहे, परंतु 5 किलोमीटर होत असताना अनेक विद्यार्थ्यांचं मिनिट किती अंदाजे, तुमच्या अंदाजे किती मिनिट जाईल असं वाटतं? मेरिट तरी 50 प्लस फिजिकलचं. फिजिकलचं टोटल मेरिट आता अमरावतीचं लागलं 165, आपलं तरी 162 लागले. 162 लागलेलं आहे, तरी लागेल 150 ते 60च्या मध्ये. बघा मित्रांनो, मी काय बोललो होतो, 160 ते 150 जो तुमचा स्कोर व्हायला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही 100% तुम्ही त्या ठिकाणी जर तुमची कागदपत्र व्हेरिफिकेशन होत असेल, तुमचा स्कोर जर 150 प्लस किंवा 145 प्लस होत असेल तर 100% तुम्ही फिजिकलसाठी यावं असं मला वाटते. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, त्याचबरोबर कमेंट करा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत. मला हे व्हिडिओ बनवत असताना खूप आनंद होत असतो, कारण की अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झाले आहेत. आता हा मित्र आहे माझा, हा स्पोर्ट्समध्ये आहे, याचा स्कोर तुम्ही बघू शकताय. स्कोर किती झाला आपला? माझा रिटर्नला स्कोर माझा 88 स्कोर आहे मित्रांनो, लक्ष द्या. 88 स्कोर असून तुमचं फिजिकल अंदाजे तुमचं फिजिकलचा स्कोर किती होईल? फिजिकल स्कोर माझा 20-21 पर्यंत मी मारतोय. 20-21 मिनिटात मी 20-21 मिनिटात म्हणजे आपला जो स्कोर आहे यांचा तो प्लस, म्हणजे 60 मार्क जरी धरला तर या ठिकाणी स्कोर यांचा 148 होतोय. जर 70 मार्क घेतलं तर 100% यांनी ओपनचं मिनिट मारणार आहेत. स्पोर्टचं मिनिट तर 140 प्लसच जाणार आहे, परंतु ओपनचं जर मिनिट मारले त्याने तर स्पोर्टची जागा रिकामी राहते. त्यामुळं सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि 5 किलोमीटर धावण्यासाठी त्या ठिकाणी यावं असं मला वाटतं. जय हिंद,
जय महाराष्ट्र.